नमस्कार मंडळी, हे मंचाव सूप अगदी काही मिनिटात रेस्टॉरंटपेक्षाही भारी आपण कमी साहित्यात घरीच बनवणार आहोत. त्यासाठी नूडल्स घ्यायचे आहे. त्यामध्ये 2 चमच कॉर्नफ्लॉवर घालायचा, थोडंसं पाणी घालायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं. जर नूडल्स नसतील तर मॅगी घ्या. कॉर्नफ्लॉवरही नसेल तर थोडासा मैदा घ्या, रिझल्ट सेम येतात. कढईमध्ये तेल घातलं आणि 1-2 वेळेस छान फ्राय करून घेतले. आता हे नूडल्स छान फ्राय झालेत. रिझल्ट रेस्टॉरंटपेक्षाही भारी आपल्या घरी हे क्रिस्पी नूडल्स तयार. तर चॉपरमध्ये कांदा, हिरवी मिरची, शिमला मिरची आणि पत्तागोबी घाला. छान चॉपरने बारीक कट करून घ्या. चॉपर नसेल तर हाताच्या साहाय्यानेही बारीक कट करून घ्या. नंतर बारीक कट केलेली अद्रक, बारीक कट केलेला लसूण घालायचा आहे आणि चॉपरने कट केलेले व्हेजिटेबल घालायचे आहे. आता आपण संपूर्ण भाज्या मिक्स करून घेणार आहोत. यांना फ्राय करायचं नाही, अगदी मीडियम साईजने थोडंसं भाजून झालेलं आहे. आता यामध्ये 1 चमच सोया सॉस घातला. छोटा 1 चमच आपण व्हिनेगर घालणार आहोत. व्हिनेगर 1.5 ग्लाससाठी 1 चमच व्हिनेगर पुरेसा आहे. जास्ती व्हिनेगर जर घातलं तर सूप खूप जास्ती आंबट लागते, त्याच्यामुळे कमी घाला. मी एका वाटीमध्ये 2 चमच कॉर्नफ्लॉवर घातलं होतं. त्यात पाणी घालून छान मिक्स करून ठेवलं, ते घातलं. 1.5 ग्लास पाणी घालायचं आहे. आता छान मिक्स करून घ्या. आता मस्त अशी छान आपल्या सूपाला उकळी आलेली आहे. आपलं सूप अगदी 2 ते 3 मिनिटात तयारच आहे. आता चवीनुसार मीठ घाला. मीठही सूपाला थोडं कमी घालावं लागते. नंतर असं गरमागरम सूप नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की शेअर करायला विसरू नका. आणि हो, जर हे सूप तुम्हाला बनवायचं असेल तर खूप सोप्या पद्धतीने मी शेअर केलेलं आहे, तर नक्की बनवून नक्की सांगा कसं झालं होतं. माझ्या घरी तर सगळ्यांना खूप आवडलं.